नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक सोपान दौलत वाटपाडे. आज आपणास FY BCom या वर्गासाठी जो ऑप्शनल पेपर आहे ज्याचं नाव आहे ऑर्गनायझेशन स्किल डेव्हलपमेंट म्हणजेच संघटनात्मक कौशल्य विकास, या विषयाचा सब्जेक्ट कोड 115A असा आहे या ठिकाणी आहे. आणि आजच्या लेक्चरला आपण जे काही प्रकरण नंबर 2 जे आहे त्यामधील जे काही ऑफिस मॅनेजमेंट आणि त्याचे जे काही डेफिनेशन्स आणि फंक्शन्स काय आहेत त्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. म्हणजेच काय की कार्यालय व्यवस्थापनाचे जे काही व्याख्या नेमके काय आहेत आणि त्याची कार्य नेमकी काय आहेत याबद्दल आपण या लेक्चरमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग बघूया. सर्वप्रथम कार्यालय व्यवस्थापनाचं जे काही प्रास्ताविक नेमकं काय आहे, त्याच्या व्याख्या काय आहे त्याबद्दल आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. तर यामध्ये प्रास्ताविकमध्ये आपण असं सांगू शकतो की व्यावसायिक संघटनेत व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे आणि संघटनेचे उद्देश व्यवस्थापनामार्फत त्या ठिकाणी पूर्ण केले जातात. कोणत्याही प्रकारच्या संघटनेत व्यवसायात महत्त्वाची भूमिका पार पाडत असते आणि संघटनेमधील विविध स्रोतांचा पर्याप्त वापर करून संघटनेची ठराविक उद्दिष्टे पार पाडण्याचे काम व्यवस्थापनामार्फतच त्या ठिकाणी केले जाते. म्हणून काय की व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा घटक आहे की ज्याद्वारे व्यवसायाचा जो काही विकास आहे, जी काही वृद्धिंगतता आहे ती त्या ठिकाणी वाढवता येते. म्हणून काय की व्यवस्थापनामध्ये आपण बघतो की नियोजन असेल, नियंत्रण असेल, समन्वय, दिशानिर्देशन असेल किंवा संदेशवहन असेल, अशा अनेक प्रकारची कामे त्या ठिकाणी केली जातात. आणि प्रत्येक कार्य हे एकामेकावरती त्या ठिकाणी अवलंबून असतात. कारण एक जरी त्यामध्ये जर होत नसेल तर ती व्यवस्था ही कोलमडू शकते. म्हणून काय की व्यवस्थापनाला सर्व गोष्टींमध्ये त्या ठिकाणी एक इक्वल त्या ठिकाणी वेटेज ठेवणं हे फार गरजेचं असतं. यामध्ये असं म्हणू शकतो अजून की व्यवस्थापन हे प्रत्येक व्यवसाय संस्थेतील कार्य असून ते प्रशासनाने ठरवून दिलेल्या चौकटीत पूर्वनिर्धारित धोरणांची अंमलबजावणी करून विशिष्ट उद्देश पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी केलेले असते. कारण व्यवसायाचे जेव्हा उद्देश आपण त्या ठिकाणी विचारात घेतो तेव्हा त्या उद्देशांची कुठेतरी पूर्तता होण्यासाठी संघटनेमधील सर्व प्रकारचे कार्यांचं योग्य पद्धतीने समन्वय त्यामध्ये होणं हे फार गरजेचं असतं. एकमेकांमध्ये त्या ठिकाणी कुठेतरी कोऑर्डिनेशन असणं हे फार गरजेचं असतं. तर पुढे आपण बघूया म्हणजे कार्यालय व्यवस्थापनाची व्याख्या नेमक्या काय आहेत. तर यामध्ये काय की पहिली व्याख्या आपण म्हटलं तर म्हणजे काय की कार्यालय कामकाजाचे नियोजन, नियंत्रण, समन्वय करून संघटनेला अपेक्षित उद्देशाकडे घेऊन जाणे म्हणजे कार्यालय व्यवस्थापन होय असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. दुसरी व्याख्या जर बघितली ती म्हणजे का कार्यालयातील मनुष्य बळाकडून नियोजनपूर्वक नियंत्रणात तसेच प्रेरणा देऊन अतिशय परिणामकारक रीतीने कार्य पार पाडणे म्हणजे कार्यालय व्यवस्थापन आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण व्यवस्थापनाला कनिष्ठ कर्मचाऱ्याकडे खूप चांगल्या पद्धतीने कामकाज करून घ्यावं लागतं. एक खूप हेक्टिक अशा प्रकारचा जॉब हा त्या ठिकाणी व्यवस्थापकाला करावा लागतो. कारण मशीन्सला आपण त्या ठिकाणी हँडल करू शकतो परंतु व्यक्तींना त्या ठिकाणी, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. म्हणून काय की व्यक्तींकडून काम करून घेणे फारच त्या ठिकाणी क्लिष्ट काम असतं. म्हणून काय की सर्व गोष्टींचा समन्वय राखणं हे त्या ठिकाणी फार गरजेचं असतं. तिसरी व्याख्या जर बघितली ती म्हणजे कार्यालय संघटनेची विविध जी काही उद्दिष्ट आहे ती समोर ठेवून त्यात लागणारे जे काही स्रोत एकत्रित करून ते पूर्णत्वास नेण्याच्या प्रक्रियेला कार्यालय व्यवस्थापन आहे असं म्हणतो. कारण एक कुठेतरी उद्दिष्ट ठरवलेले आहे आणि त्या उद्दिष्टानुसार सर्वांनी त्या ठिकाणी कुठेतरी झोकून देऊन काम करणं म्हणजेच मला वाटतं कुठेतरी व्यवस्थापन आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. अशा पद्धतीने आपण कार्यालय व्यवस्थापनाची व्याख्या नेमक्या कोणकोणत्या आहेत त्या बघितल्या. त्यानंतर आता कार्यालय व्यवस्थापनाची नेमकी कार्य कोणती आहेत ते आपण त्या ठिकाणी बघूया. तर पहिलं जे काही कार्य आहे ते म्हणजे कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करणे, ज्याला आपण प्लॅनिंग म्हणतो. तर यामध्ये काय की कार्यालय हे व्यवसायाच्या स्वरूपावर आधारित असतं. नेमका व्यवसाय किती मोठा आहे, छोटा आहे यावरती नेमकं नियोजन कसं करावं हे अवलंबून असतं. कारण छोटा जर उद्योग असेल किंवा व्यवसाय असेल तर ती एक केंद्रीकरण सिस्टीम त्या ठिकाणी अडॉप्ट केलेली असते. आणि जर व्यवसाय मोठा किंवा स्वरूप मोठा असेल तर त्या ठिकाणी विकेंद्रीकरण सिस्टीम त्या ठिकाणी आपल्याला अडॉप्ट करावी लागते. विकेंद्रीकरण आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, डिसेंट्रलायझेशन. मग काय की आधुनिक काळात कार्यालयाला अनेक प्रकारची कार्य पार पाडावी लागतात आणि कार्यालयीन कामकाजात
माहिती गोळा करणे, माहितीची नोंद करणे, माहितीचे जतन करणे, विश्लेषण करणे, माहिती पुरवणे, हिशोब ठेवणे ही प्राथमिक कार्य त्या ठिकाणी पार पाडावी लागतात. तसेच कर्मचारी प्रशिक्षण, पत्रव्यवहार, संपत्तीच्या नोंदी करणं किंवा लेखन सामग्रीची तरतूद करणं, कामाची पद्धत व कार्य विभागणी करणं अशा दुय्यम प्रकारच्या कामांचाही त्या ठिकाणी कुठेतरी त्यामध्ये समावेश होतो. आणि म्हणूनच प्राथमिक व दुय्यम कामांचे नियोजन करणे हे कार्यालय व्यवस्थापनाचे प्रमुख कार्य आहे. आणि कार्यालय कामाचे नियोजन करत असताना कार्यासाठी आवश्यक वेळ किंवा कालावधी किती लागेल याचं देखील त्या ठिकाणी कुठेतरी नियोजन हे फार गरजेचं असतं. कारण मनुष्यबळ असेल, यंत्रसामुग्री असेल आणि कामामध्ये कुठेतरी गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी या बाबी खूप विचारात घ्याव्या लागतात आपल्याला किंवा व्यवस्थापनाला विचारात घेणे हे फार गरजेचं असतं. म्हणून काय की कुठेतरी प्रत्येक गोष्टीचं नियोजन करणं हे फार गरजेचं असतं. जर त्या ठिकाणी ते नियोजन जर योग्य पद्धतीने झालं नाही तर त्याचा तोटा हा त्या व्यवसाय संस्थेला आणि त्या उद्योगाला होऊ शकतो. आणि हे टाळण्यासाठी आपण अगोदर जर चांगल्या प्रकारचं जर त्या ठिकाणी नियोजन केलं असेल तर नक्कीच त्याचा फायदा हा त्या उद्योगाला दीर्घकाळासाठी त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये असेल किंवा जे काही मशीन्स किंवा बहिर्गत घटक असेल तर यांच्यामध्ये योग्य समन्वय आणि साधनं हे त्या ठिकाणी फार गरजेचं आहे. दुसरं जर कार्य बघितलं तर ते म्हणजे कार्यालय कामकाजाची आखणी करणे. तर नुसतं प्लॅनिंग करून चालणार नाही, त्याची आखणी करणं म्हणजे काय की त्यांना ते वाटून देणं, ते कामकाज जे ठरवलेले आहे ते त्यांना देणं. कारण कार्यालयीन कामकाजाच्या नियोजनानंतर त्याची योग्य ती आखणी करावी लागते आणि यामध्ये आवश्यक स्रोत, लेखन साहित्य असेल, आर्थिक तरतूद असेल, मनुष्यबळ असेल किंवा फर्निचर असेल इत्यादींचा त्या ठिकाणी समावेश होतो. आणि यामध्ये कार्यालयीन कामकाजाच्या पुस्तिकेचे सहाय्य घेतले जाते. येथे कामकाजाची पूर्ण रूपरेषा ठरवली जाते आणि कामकाजाच्या यशस्वी आखणीवरच त्या ठिकाणी कार्यालय व्यवस्थापनाचे यश अवलंबून असते असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून काय की आखणी करणं हे विशिष्ट वेळेमध्ये त्या कामाचं त्यांना वाटप करून देणं हे फार गरजेचं असतं. 3 नंबरचं जर आपण त्या ठिकाणी कार्य बघितलं ते म्हणजे कामकाजातील समन्वय निर्माण करणं. कारण कोऑर्डिनेशन किंवा ज्याला आपण म्हणतो एक प्रॉपर कोऑर्डिनेशन जोपर्यंत क्रिएट होत नाही त्या इंडस्ट्रीमध्ये किंवा त्या उद्योगामध्ये तोपर्यंत त्या व्यवसायाचा विकास होऊ शकत नाही. आणि हे खूप गरजेचं असतं. आणि यामध्ये आपण असं म्हणू शकतो की कार्यालय व्यवस्थापनात, कार्यालयीन कामकाजात समन्वय निर्माण त्या ठिकाणी केला जातो आणि यामध्ये प्राथमिक व दुय्यम स्वरूपातील कामकाजाच्या महत्त्वाच्या बाबी किंवा घटकांची त्या ठिकाणी जुळवणी केली जाते. योग्य व्यक्ती, योग्य स्थान, योग्य जागा असेल, योग्य फर्निचर असेल, यामध्ये सुसूत्रीकरण आणि माहितीची देवाणघेवाण, विविध विभागातील दळणवळण असेल, संदेशवहन असेल, पत्रव्यवहार असेल, यांचं योग्य समन्वय साधणं हे फार गरजेचं असतं. कारण आपण बघितलं, कारण जर समन्वय नसेल तर कोणतं एक साधं देखील कार्य त्या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये केलं जाऊ शकणार नाही. म्हणून समन्वय हा एकमेक त्या ठिकाणी कुठेतरी ते कार्यांवरती किंवा त्यांच्यावरती त्या ठिकाणी ठेवून त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये ठेवणं हे फार गरजेचं असतं. त्यानंतर चौथं जर कार्य बघितलं ते म्हणजे कार्यालयीन कामकाजाचे नियंत्रण. कारण नियंत्रण जर आपण त्या ठिकाणी ठेवलं तरच कर्मचारी चांगलं काम करू शकतात. काही कर्मचारी हे कामचुकार असतात. जर त्यांना नियंत्रण त्यांच्यावरती नसेल तर ते कामकाज चांगल्या पद्धतीने करणार नाही किंवा कामचुकारपणा त्या कामामध्ये ते करू शकतात किंवा त्यांच्या येण्याच्या वेळा किंवा जाण्याच्या वेळा ह्या नियंत्रित केल्या गेल्या पाहिजे. कारण ते अगोदरच जात असतील आणि लेट येत असतील इंडस्ट्रीमध्ये किंवा उद्योगामध्ये, हे चुकीचं त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून काय की नियंत्रण असणं हे फार गरजेचं असतं. ज्या ठिकाणी गरज आहे त्याच ठिकाणी ते नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे. कारण जर एखादी कर्मचारी एखाद्या विंग्सला जर कर्मचारी चांगलं काम करत असतील तर त्यांच्यावरती संशय किंवा इन शॉर्ट आपण ज्याला त्यांना कोणत्या प्रकारचं चुकीचं आपण त्यांना बोललं नाही पाहिजे. कारण जर कर्मचाऱ्यांना जर चूक नसेल आणि जर त्या ठिकाणी आपण बोलत गेलो तर त्याचा तोटा हा इंडस्ट्रीला होऊ शकतो. कारण कर्मचारी निरुत्साही होऊ शकतात आणि चांगल्या पद्धतीने ते कामकाज करू शकणार नाही त्या ठिकाणी. म्हणून काय की गरज असेल तेव्हाच आपण बोलले गेलं पाहिजे आणि तरच ते चांगले प्रिन्सिपल आहे किंवा चांगलं कार्य इंडस्ट्रीमध्ये आपण करतोय असं त्या ठिकाणी निष्पन्न होईल. म्हणून काय या कार्याअंतर्गत आपण असं म्हणू शकतो की कार्यालयीन कार्यप्रवाह सुलभ व अडथळा रहित होण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी नियंत्रणाची आवश्यकता असते. आणि येथे मनुष्यबळ, प्रशिक्षण, कार्यपुस्तिका, नियमावली, देखरेख तसेच
संदेशवहनाचा उपयोग त्या ठिकाणी होतो आणि सर्व स्रोतांचा चांगला उपयोग करून घेण्यासाठी कामकाजावर नियंत्रण त्या ठिकाणी असणे हे फार गरजेचं असतं. अशा पद्धतीने कुठेतरी कार्यालयीन कामकाजाचं नियंत्रण हे ठेवणं हे फार गरजेचं असतं. त्यानंतर 5 नंबरचं जर आपण कार्य बघितलं तर ते म्हणजे विविध प्रकल्पांना सेवा देणे. की ज्या काही सेवा आपण ज्याला म्हणतो की अनेक प्रकारच्या सेवा ह्या त्या उद्योगाला द्याव्या लागतात. जसं आपण म्हणतो की व्यवसाय संघटनेच्या विविध प्रकल्पांना कार्यालय सेवा उपलब्ध करून देण्याचे काम कार्यालय व्यवस्थापनाचे असते आणि व्यवसायाच्या शाखा किंवा प्रकल्प इमारतीपासून दुसरीकडे असल्यास दळणवळण असेल किंवा संदेशवहन असेल, लेखन सामग्री पुरवणे असेल इत्यादी कार्यालय व्यवस्थापनात त्या ठिकाणी केले जातात. आणि योग्य वेळी त्या घटकांपर्यंत ज्यांना गरज असेल त्या गोष्टीची ती योग्य वेळेपर्यंत त्या ठिकाणी त्यांना ती गोष्ट पुरवणं हे त्या ठिकाणी फार गरजेचं असतं. म्हणून काय की विविध प्रकल्पांना सेवा देणं हे फार गरजेचं त्या ठिकाणी असतं. त्यानंतर 6 नंबरचं जर आपण त्या ठिकाणी बघितलं ते म्हणजे कार्य बघितलं ते म्हणजे गुणवत्ता ठरवणे व गुणवत्तापूर्ण त्या ठिकाणी सेवा देणे. कारण कुठेतरी त्या गोष्टीचं प्रमाणीकरण करणं किंवा त्या गोष्टीमध्ये क्वालिटी ठेवणं हे फार गरजेचं असतं. म्हणून काय की कार्यालय सेवा हे व्यवसाय संघटनेतील एक महत्त्वाचं कार्य आहे आणि संघटनेचे नावलौकिक कार्यालय सेवांवर त्या ठिकाणी अवलंबून असते आणि त्यामुळे काय की कार्यालय व्यवस्थापनात गुणवत्तापूर्ण कामकाज पार पाडून भागधारक, मालक, ग्राहक, शासन आणि पुरवठादार हे जे काही घटक आहे महत्त्वाचे तसेच समाजाला समाधान देण्याचे कार्य त्या ठिकाणी करावं लागतं. कारण फक्त प्रोडक्शन करून चालणार नाही तर त्या संबंधित फायनल जे काही आपण ज्याला म्हणतो की शेवटच्या घटकापर्यंत तो माल योग्य पद्धतीने पोहोचणं आणि त्यांच्या आवडीनिवडींचं कुठेतरी समाधानकारकरित्या त्यांना समाधान त्या ठिकाणी देणं हे फार गरजेचं असतं. म्हणून काय की कुठेतरी व्यवसायाला स्थिरता मिळवून देण्यासाठी किंवा संबंधित घटकांचा कुठेतरी कल्याण व्हावं अशा प्रकारची भावना ही त्या उद्योगामध्ये किंवा त्या कार्यालयाची असायला पाहिजे आणि अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी होत असेल तर योग्य पद्धतीने कार्य चाललेले आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि शेवटचं जर आपण कार्य बघितलं ते म्हणजे कार्यालय व्यवस्थापनाची इतर कार्य. अनेक प्रकारची कार्य या व्यतिरिक्त देखील त्या ठिकाणी करावे लागतात. जसं आपण म्हणतो की कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवणं, कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा पुरवणं, कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या काही अडचणी त्यांच्या वैयक्तिक अडचणींचे देखील निराकरण करणं हे देखील त्या ठिकाणी गरजेचं असतं. कारण कार्यालयामध्ये फक्त एक प्रकारचा औपचारिक रोल आपण कर्मचाऱ्यांशी ठेवतो पण अनौपचारिक पद्धतीने देखील त्यांना मदतीची गरज असते. तर त्या देखील गोष्टी त्या ठिकाणी करणं हे कार्य त्या ठिकाणी त्याच्यासाठी करणं हे गरजेचं असतं. यामध्ये काय की मनुष्यबळाचा पुरवठा करणं, विविध विभागात लेखन सामग्री पुरवणं, व्यवसाय संघटनेच्या विविध कार्यक्रमांना कुठेतरी मदत करणं, व्यवसाय संघटनेच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमात प्राधान्याने त्या ठिकाणी भाग घेणं या सगळ्या प्रकारच्या कार्यांमध्ये त्या ठिकाणी कुठेतरी या सगळ्या कार्यांचा विचार हा त्या ठिकाणी कार्यालय व्यवस्थापनामध्ये त्यामध्ये करावा लागतो. अशा पद्धतीने आपण या लेक्चरमध्ये कार्यालय व्यवस्थापनाची नेमक्या व्याख्या काय आहेत, कार्यपद्धती करावी लागतात याचा आपण या ठिकाणी सविस्तर अभ्यास केला. या कार्यावरून आपल्याला असं लक्षात येईल की प्राथमिक पद्धतीने प्रायमरी लेवलला कोणकोणत्या प्रकारची कार्य ही कार्यालयाला करावी लागतात याचा आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये आज विचार केला. धन्यवाद. थँक्यू.